शहरातील रामदेव बाबा मंदिर तारगल्ली येथे भाद्रपद मेळावा महोत्सव निमित्त आज दिनांक 25/8/2025 रोजी सकाळी 8:30 वाजता अभिषेक करून 7:30 वाजता ओम भवन मंत्र जप, श्याम आरती आणि 56 भोग, त्यानंतर श्री रामदेव बाबा मंडळाच्या वतीने मंदिरापासून खोलगल्ली मार्ग आग्रवणे परत मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। तसेच आज रात्री भजन श्री रामदेव बाबा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे। तसेच दुपारी 12 वाजता भोग आरती, भंडारा आणि संध्याकाळी 7:30 वाजता असे विविध कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले आहे। यावेळी सुरेशदादा जैन, कैलास अग्रवाल व सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रामदेव बाबाची दशमी भाद्रपद शुद्ध। आज या दिवशी अख्ख्या भारतामध्ये रामदेव बाबांचा मेळा साजरा होतो आणि महत्त्वाचं म्हणजे लोणीच्या या ठिकाणी कालपासून जवळजवळ 8 ते 10 लाख लोक त्या ठिकाणी दर्शनाला उपस्थित झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने दरवर्षी आपल्या या तारगल्लीतील रामदेव बाबा मंदिरामध्ये हा मेळावा या ठिकाणी साजरा होतो आणि ही परंपरा आमचे मार्गदर्शक प्रमुख बद्रीतात्या परिहार यांच्या मार्गदर्शनाने आज हे मंदिर झालंय आणि या ठिकाणी हा कार्यक्रम दरवर्षी होत आहे। या कार्यक्रमाला आमचे अध्यक्ष कैलास भाऊ अग्रवाल आणि आमचे सर्व सहकारी भजनी मंडळाचे सहकारी या कार्यक्रमाला पार पाडण्यासाठी अत्यंत मेहनत घेतात। या दिवशी सकाळी हवन आरती 9 वाजेला शोभायात्रा पूर्ण धुळे शहरातून फिरते। त्याच्यानंतर या ठिकाणी दरवर्षी महाप्रसाद होतो आणि महाप्रसादानंतर संध्याकाळी महाआरती होते आणि या सर्व कार्यक्रमाला धुळेकरांची इतकी अत्यंत चांगल्या रीतीने मदत आणि सहकार्य आम्हाला मिळतं। त्या सहकार्याने आम्ही आमच्या परीने आज या रामदेव बाबाचा मेळा साजरा करतो आणि हा कार्यक्रम यशस्वी करतो आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी पत्रकार, फोटोग्राफर यांनी सुद्धा आजपर्यंत चांगल्या रीतीने आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। त्या सर्वांचे आणि धुळेकर जनतेचे मी मनापासून सर्व मंडळातर्फे आभार मानतो। जय बाबा।